आणि यानंतर पुढची बातमी आपण पाहूयात. बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भातली. खामेनींसह 48 नेत्यांना ठार केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला. इराणवरती B-2 बॉम्बर्सनं 2000 बॉम्ब टाकल्याची ट्रम्प यांनी माहिती दिली आहे. इराणची 9 जहाजही नष्ट केल्याचं ते सांगतायत. इराणच्या सैन्यानं शरण यावं अन्यथा मृत्यू निश्चित असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय. इराण विरुद्धचा संघर्ष अजून 4 आठवडे चालेल असाही दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. आणि या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करूयात लेफ्टनंट जनरल संरक्षण विषयक अभ्यासक संजय कुलकर्णी सरांशी. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार पाग्या, नमस्कार. सर, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की सध्या आपण जी युद्धाची दृश्य पाहतोय किंवा जे युद्ध सुरू आहे ते मिसाइल्स केंद्रित आहे, ते आर्मी केंद्रित, म्हणजेच लँड फोर्सचा वापर होण्याची त्यामध्ये शक्यता कितपत आहे? पाग्या, हा विषय असा आहे का की आपण पाहूया युनायटेड स्टेट्स इराण पासून खूप दूर आहे, म्हणून युनायटेड स्टेट्स आपले सगळे एअरक्राफ्ट कॅरियर सगळं घेऊन आलेलं आहे पर्शियन गल्फ मध्ये पण आणि मेडिटेरियन सी मध्ये पण. तसेच आपण पाहूया 1500 किलोमीटरहून जास्त दूर आहे इस्रायल. म्हणजे इस्रायल आणि USA कोणाशी भागतायत? इराणशी. आणि इराण किती दूर आहे दोघं, पण इराणच्या सराउंडेड ऑल अराउंड देर आर 9 मिलिटरी बेसेस आणि 19 ते मिलिटरी बेसेस असल्यामुळे USAच्या कुठे मिडल ईस्ट मध्ये तिथे फायरिंग करते इराण. तर इराण काय करते? इराण जबरदस्त प्रेशर टाकतात त्यांच्यावर, ज्याच्यामुळे त्यांनी मग USA प्रेशर टाकावं की आमच्यावर तुम्ही असे हमले करू नये. पण मला नाही वाटत बूट्स ऑन ग्राउंड येऊ शकतील, कारण की बूट्स ऑन ग्राउंड यायला फार त्रास होतो. का की त्याचं मेंटेनन्स, लॉजिस्टिक्स, आणि आपण जेव्हा पाहतो जुनं, इफ यू गो बॅक इव्हन 1953, 59, 78, 79, जे सगळे जे पाहिलं आपण नंतर, तर फार त्रास बूट्स ऑन ग्राउंड मध्ये त्रास होईल. म्हणून मला नाही वाटत बूट्स ऑन ग्राउंड येतील. पण हे जसं तुम्ही म्हणताय मिसाईल आणि ड्रोन यांनी जरूर युद्ध होईल आणि त्याच्यानेच इराण विल फायनली सरेंडर, कॅपिच्युलेट और गिव्ह इट अप. सर, सध्या ज्या बातम्या समोर येत आहेत त्यानुसार या युद्धामध्ये आता लेबनॉन, बहारीन, UAE सारखे देश सुद्धा उतरत आहेत आणि यातून युद्धाचा आवाका वाढतोय असं आपण म्हणू शकतो का? आणि जर या युद्धाचा आवाका वाढला तर आणखी किती देश या युद्धामध्ये ओढले जातील, या युद्धाच्या कचाट्यात येतील? काय असतं, इराणचा मेन एम इराणचा आहे की जे एक ते न्यूक्लिअर, त्याला त्यांचं हे म्हणणं आहे इराणचं की आम्ही ऑन न्यूक्लिअर गोष्टी करू, वी विल सरेंडर. आणि पाहूया एनरिचमेंट, या सगळे म्हणतात की मोर देन 70% एनरिचमेंट आहे इराण पाशी. आणि ती IAEA हॅज ऑल्सो कन्फर्म दे वर विलिंग टू एक्सेप्ट टॉक्स ऑन दॅट. पण मिसाईल जे त्याच्यावर इराणचं म्हणणं आहे की त्यांच्या संप्रभुत्वावर आस येते, कारण की इस्रायल नेहमी काही ना काही करत राहील इराणवर. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की मिसाईल्सच्या बाबतीत आम्ही गोष्टी करणार नाही, ओनली ऑन न्यूक्लिअर वी विल टॉक. आणि थर्ड, जे अमेरिकेचं त्यांना एक प्रेशर आहे की हे जे हमास, हेजबुल्ला, हुदी हे जे ऑर्गनायझेशन आहेत त्यांना टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणतो आणि ज्याला इराण नेहमी सपोर्ट करत राहिले, यांना सपोर्ट त्यांनी न करावं. ह्या 3 गोष्टीमध्ये मला वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट. आणि त्याच्याही नंतर रेजिम चेंज म्हणजे आता पाहिलं आपण की खामेनी वारले, त्यांचे टॉप डिफेन्स मिनिस्टर वारले, त्यांचे चिकार IRGCचे कमांडर्स वारले. ऑलमोस्ट कम्प्लीट सिरीज ऑफ सक्सेशन मध्ये त्यांचे लिडरशिप आहे, इट इज ऑल ओव्हर. पण नवीन लिडरशिप तयार झाली आहे आणि नवीन लिडरशिप तयार होत आहे, पण ते बदला घ्यायला तयार आहे. तर या परिस्थितीत आपण जेव्हा पाहतो तर मला नाही वाटत असं की जास्त वाढेल. अजून मॅक्सिमम 1 वीक ट्रम्प म्हणाले की 1 महिना लागेल करताना. मला नाही वाटत 1 महिना लागेल. त्यांना त्यांचं म्हणणं असेल 1 महिना, बिकॉज द प्रेशर इन्व्हॉल्व की काय करायचं आहे. पण हे जे युद्ध आहे, जसं बहारेनमध्ये झालं, दुबईमध्ये किती लाख्स अँड लाख्स ऑफ पॅसेंजर स्टँडर्ड आहेत, ओमान जे फॅसिलिटेट करत होतं टॉक्स बिटवीन USA अँड इराण, इनडायरेक्ट टॉक्स जे होत होते जिनिवामध्ये, त्याच्यावर त्यांनी हल्ला बोललाय. तर सगळे म्हणजे प्रेशर विल बी दे. कारण इराणचं म्हणणं की हे बेसिस USAचे आहेत आणि ह्या ज्या कंट्रीज आहेत त्या USAला सपोर्ट करतात, आम्ही USAच्या बरोबर विरुद्ध भांडतोय, तर आम्ही यांना सोडणार नाही, हे त्याचं आहे. कारण की एब्राहम अकॉर्ड जे होतं, त्या एब्राहम अकॉर्ड मध्ये दे वॉन्टेड दॅट
दे शुड रेकग्नाइज इस्रायल आणि इस्रायल एक्झिस्टेन्शियल थ्रेट जे म्हणतात दॅट विल बी टेकन अवे, दॅट विल बी टेकन केअर ऑफ आणि त्याला त्रास होणार नाही. पण यांनी नाही केलंय, पण ते त्यांच्या बरोबर उभे आहेत युएसएच्या बरोबर. म्हणून इराण त्या बेसिसवर, युएसएच्या बेसिसवर, आता ते बेसिस पण सोडून आता इराणने काय केलंय, सौदी अरेबियावर, कुवेतवर, बहारेनवर, कटारवर, पण नॉर्मल जे गृहस्थी आहेत, लोकांच्या घरं आहेत, हॉटेल्स आहेत, त्यांच्यावर बंबार्डमेंट करणं सुरू केले. जसं आपल्याला ऐकायला मिळतं की बुर्ज खलिफावर पण जवळपास त्यांनी बंबार्डमेंट केलंय, मिसाईल्स टाकले आहेत. प्लस त्याचे फार्म जे त्याचे जे आहे नवीन आयलंड त्यांनी तयार केले आहेत हाय एंड लोकांसाठी, तिथे पण पडत आहे. पण प्रेशर इज ऑन फ्रॉम इराण ऑन ऑल दीज बेसिस ऑफ युएसए इन द मिडल ईस्ट, ऑलमोस्ट अबाउट 19 बेसिस इन द मिडल ईस्ट. बरोबर आहे. पण सर सध्या पुन्हा एकदा आपण भारताच्या भूमिकेकडे येऊया. आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंजामिन नेतन्याहूंशी संवाद साधतात आणि निष्पाप नागरिकांची सुरक्षा हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. भारताचा विचार करता भारताची भूमिका या सगळ्या युद्धामध्ये नेमकी काय असली पाहिजे सध्याच्या घडीला? कारण इस्रायल आणि इराण दोन्हीसोबत भारताचे संबंध चांगले आहेत आणि अमेरिकेसोबतचे संबंध भारताला चांगले ठेवायचे, टिकवायचे आहेत. खरंय, आपले संबंध इस्रायलशी पण चांगले आहेत, आपले संबंध वेस्ट एशियामध्ये सगळ्या देशांशी खूप चांगले आहेत, आपले संबंध अमेरिकेशी चांगले आहेत आणि सगळ्यांशी चांगले व्हायला पाहिजेत. कारण की आपल्याकडे सगळे तऱ्हेची लोक असतात, सगळे तऱ्हेचे मजहबची लोक आपल्या देशात राहतात, तर आपल्याला संबंध सगळ्यांशी चांगले व्हायला पाहिजे. याच्यात काय, देयर इज नो टू पॉइंट्स ऑफ व्ह्यू ऑन इट. पण प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम हे आहे की आपले पंतप्रधानांनी नेतन्याहू साहेबांशी गोष्टी केल्यानंतर अश्युअर्ड हिम की भाई आमची लोक तिथे जे आहे दे शुड बी पीस. काय म्हणतात पंतप्रधान, दिस इज नॉट एन एरा ऑफ वॉर, हे युग भांडण्याचं नाहीये, गोष्टी करण्याचं आहे, गोष्टी करूनच थांबा. आणि याच्यानंतरही एवढं युद्ध झाल्यानंतरही काय होणार आहे, दे विल ऑल कम ऑन द टेबल, याच्यासाठी गोष्टी करणार आणि सगळं दे विल टोटली कम टू द टेबल अँड नेगोशिएट, याच्यावर प्रश्नच नाही. पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला आता की स्टेट ऑफ हॉर्मुझ जे आहे तिथून आपल्याला तेल येतं आणि दॅट इज अबाउट 50% ऑफ द क्रूड ऑइल, 60% ऑफ द गॅस, आणि वर्ल्डचं 20% ऑफ द क्रूड ऑइल अँड गॅस तिथून जातं. प्लस चायना, जपान, साऊथ कोरिया यांचंही तेल, ऑलमोस्ट 80% तेल गॅस इथूनच स्टेट ऑफ हॉर्मुझहून जातं. त्याच्यामुळे फार जरुरी आहे. म्हणून आपल्या पंतप्रधानांनी सगळ्या वेस्ट एशियामध्ये जेवढे पण कंट्रीज आहेत, बेरूट झालं, आपलं कटार झालं, सौदी अरेबिया झालं, जे ऑलमोस्ट अबाउट 1 करोड इंडियन राहतात, गेलेले आहेत, टुरिस्ट आहेत, आपली लोक राहतात, तर त्यांच्या सवलतीसाठी या त्यांच्या सेफ्टीसाठी आपले पंतप्रधान सगळ्यांशी बोलले आहेत. आणि सगळ्यांचं मी जे टीव्हीवर पाहतो आणि तिकडचे लोक बोलतात ते म्हणतायत की येस, त्यांची म्हणजे सगळं पाहतायत, त्यांना इनफ टू टेक केअर ऑफ देम, असं काही त्रास नाही आहे त्यांना तिथे. ऑफकोर्स दी बॉम्बिंग इज गोइंग ऑन, बट त्याच्यामुळे पण दे आर ऑल सेफ. दॅट इज वन थिंग. सेकंडली जे तेल आहे, तेलाची जी किंमत आहे, द कॉस्ट विल गो अप. And cost will go up almost about आताच 10%, 15%, आता $73 per barrel, maybe tomorrow or day after $85 per barrel, मग maybe another हप्त्यानंतर about $100 per barrel होऊ शकतं. तर तो एक त्रास होईल. ऑफकोर्स वी हॅव रिझर्व्ह, आपल्या भारतात रिझर्व्ह आहेत तेलाचे, असं नाही, पण दिस इज अ रिकरिंग कॉस्ट. कारण की शिपिंग कॉस्ट वाढतं, कॉस्ट वाढतात, इन्शुरन्स कॉस्ट वाढतं, बाकी सगळे त्रास होतो. मेन शिपिंग लेन आहे स्टेट ऑफ हॉर्मुझ मध्ये. स्टेट ऑफ हॉर्मुझ जे आहे ते अबाउट 33 ऑट किलोमीटर दिसते आणि 3 किलोमीटर ओनली त्याच्यात हे आहे शिपिंग लेन. त्याच्यामुळे त्याच्यातलेच सगळे शिप्स जातात. त्याच्यामुळे आता जसं तुम्ही सांगत होता की 9 ऑफ दीज इराणियन शिप्स हॅव बीन हिट व्हेरी बॅडली बाय द युएसए. इराण पण तसंच करेल, तर त्याच्यामुळे तो त्रास होईल तिथे थोडे दिवस. पण होपफुली अमेरिकाचं हे म्हणणं आहे की इराणियन नेव्ही त्याचा विनाश ते करणार आहेत. कारण की आपण पाहिलं टोटल एअर सुप्रिमेसी इराणकडे काहीच नाही, म्हणजे स्काईज आर ॲब्सोल्युटली क्लिअर. इस्रायल केव्हाही येते बंबार्डमेंट करत चाललं जात आहे, युएसए केव्हा येते बंबार्डमेंट करत चालले जात आहेत. 2,000 मिसाईल ड्रोन त्यांनी टाकले आहेत युनायटेड स्टेट्सनी इराणवर. सो स्काईज आर टोटल एअर सुप्रिमेसी आहे अमेरिका आणि इस्रायलचं इराणवर. सर, या सगळ्यामध्ये एक पॉलिटिकल प्रश्न असा निर्माण होतो, राजकीय दृष्ट्या विचार करायचा झाला तर अयातुल्ला खामेनेई यांना ठार केलं गेलेलं आहे. त्यामुळे इराणमधले जे रिव्होल्युशनरी गार्ड्स आहेत
ते या सगळ्यानंतर अधिक आक्रमक होऊ शकतात का? आणि इराणवरती जे हल्ले इस्रायल आणि अमेरिकेनं केलेले आहेत त्याच्यामागे मुख्य उद्देश अण्वस्त्र सज्ज इराणनं होऊ नये हा असला तरी सुद्धा एक रेजिम चेंज, एक नेतृत्व बदल यासाठी सुद्धा या दोन्ही देशांनी प्रयत्न केले असं म्हणायचं का? नेतृत्व बदलणं फार त्रासदायक आहे. नेतृत्व म्हणजे लोक मरतील. खामेनी गेले, कोणी दुसरा येईल. आता आराफी आहे, इज अ इंटरिम लीडर. 88 स्पिरिच्युअल लीडर्स आहेत त्यांच्या. 88 त्यांचं माझ्या मीटिंग होईल. त्याच्यानंतर प्रेसिडेंट त्यांचा पॉलिटिकल आहे त्याची मीटिंग, प्लस लिगल त्यांचं जे चीफ जस्टिस आहे ज्युडिशरीची त्यांची मीटिंग, हे सगळे मिळून एक लीडर नॉमिनेट करतील. पण आता तर चला, आराफी इज अन इंटरिम लीडर. रेजिम चेंज कुठेही फार त्रासदायक असतं, बिकॉज रेजिम चेंज थ्रू फोर्स और इट्स व्हर्च्युअली इम्पॉसिबल, फारच त्रासदायक असतं. आता आपण पाहिलं व्हेनेझुएलामध्ये रेजिम चेंज झाले, मेदुरोला पकडून घेऊन गेले, दुसरे त्यांचे तिकडचेच ते जे राष्ट्रपती आहे आता ती आहे तिथे, तर शी हॅज टू नेगोशिएट विथ युनायटेड स्टेट्स आणि आपल्या देशाला ती चालवते आहे. पण हे जिथे इराण फ्रॉम द बिगिनिंग का रेव्होल्युशन आलं इराणमध्ये, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर इराण आणि अमेरिकाचे संबंध नेहमीच खराब राहिले. बिकॉज राजा पेहलवी जे होते 79 मध्ये आफ्टर द रेव्होल्युशन ते जे आले, होल याच्या आधी खोमेनी, मग खामेनी आणि आता नवीन लीडर, आता आराफी द न्यू इंटरिम लीडर. हे जे रेजिम चेंज इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट अनलेस अंटिल ट्रम्प पुन्हा म्हणतायत त्यांना की आम्ही तुम्हाला फ्रीडम द्यायची पूर्ण प्रयास केला आहे, आता तुम्हीच लोकांनी करायचं आहे, डेमोक्रेसी, लोकतंत्र हे ते. बट इट्स नॉट सो इझी टू कम. IRGC जे आहे, IRGC इज अ व्हेरी व्हेरी क्लोज गार्ड फॉर इरानियन रेव्होल्युशनरी गार्ड फॉर दी सुप्रीम लीडर. आता सुप्रीम लीडर जे खामेनी होते एवढे वर्ष, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आणि त्यांच्या IRGCचे थ्रू IRGC ही वॉज व्हर्च्युअली रुलिंग इराण. त्याची स्वतःचीच एअरफोर्स आहे, स्वतःचीच इंटेलिजन्स आहे, स्वतःचीच नेव्ही आहे, स्वतःचीच आर्मी आहे, सगळं काही स्वतःच आहे. तर त्यामुळे IRGC इज अ व्हेरी व्हेरी पोर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन इन इराण विच कंट्रोल्स इराण. आर्मी वेगळी आहे, तर त्याच्याशिवाय IRGC आहे. तो IRGC जी आहे त्याच्यावर कंट्रोल करण्याचं IRGCची टॉप लिडरशिप तर मारल्या गेली आहे. सगळेच खतम झाले. वन ब्रिगेडियर जनरल हॅज बीन अपॉइंटेड एज चीफ. म्हणजे विचार करा की किती त्रासदायक आहे त्यांना आता. सो द लिडरशिप इज ओव्हर. पण IRGC इज अ इम्पेडिमेंट अँड विल क्रिएट प्रॉब्लेम्स ऑर हिअर इन आफ्टर, बिकॉज त्यांना वाटतं की दे कॅन डिफीट. नाही, मला नाही वाटत, बिकॉज इराण ऑल्सो हॅज टू थिंक की कुठे ना कुठे इराणची चूक झाली आहे. त्या इराण स्पेशली टेररिझमवर आपण सगळेच म्हणतो की नाही, देर इज नो गुड टेरर, नो बॅड टेरर. टेरर इज अ टेरर. टेररशी आपल्याला निपटायला पाहिजे. तर इराण इन्व्हॉल्वमेंट इन टेरर वॉज देअर, सो दॅट इज रॉंग. पण इराणची संप्रभुता वर हे व्हायला नको. दे शुड बी नो यु नो, मतलब that cannot be compromised. So sovereignty cannot be compromised. That we must grant to Iran. That is their right. But Iran's way of supporting Hamas, Hezbollah, Iraq, Houthis, I think that is wrong. इराणने विचार करायला पाहिजे. आणि there is no requirement of having a nuclear bomb. जे आपण पुन्हा म्हणतो इराण इज वॉन्टिंग अ न्यूक्लिअर बॉम्ब. कारण जेव्हा 57 मध्ये पण जेव्हा अमेरिकेने मदत केली इराणची, इट वॉज फॉर अ पीसफुल इलेक्ट्रिसिटी, पॉवर कन्झम्पशन, पॉवर जनरेशन. त्याच्यासाठी ओनली 3% एनरिचमेंट इज मोर देन इनफ. आणि JPOC म्हणजे इथे 3.97 एनरिचमेंटवर थांबायचं आहे. पण इराण इज गॉन बियॉन्ड इट. 70%, 80% एनरिचमेंट प्लस ते 400 किलो जे युरेनियम मिसिंग आहे त्याच्या बाबतीत माहिती नाही. सो देर आर सम क्वेश्चन मार्क. म्हणून त्रासदायक आहे. पण येस, IRGC इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग and Iran has to give up its nuclear program, and for safety of Israel also and other countries, Iran should give up this missile program, जे long range missiles आहेत ज्याच्यामुळे बाकी देशांना त्रास होईल आणि खासकर इस्रायलला त्रास होईल. So that also Iran may have to reconsider. Best is to talk, negotiate, discuss, आणि hopefully मला वाटतं इराण will give up its plan for armament, nuclear, आणि बोलतील. निश्चित. त्यामुळे सर, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे इराणनं माघार घेणं आणि इराणनं समझोता करणं, इराणनं डिस्कशन्ससाठी पुढे येणं, एक पाऊल पुढे टाकणं हेच सध्या परिस्थितीमध्ये श्रेयस्कर ठरेल जर हे युद्ध लवकरात लवकर थांबवायचं असेल, मनुष्यहानी, वित्तहानी टाळायची असेल तर. सर, आभार आपले. आपण सविस्तर मार्गदर्शन केलं या सगळ्या संदर्भात, त्यासाठी.
आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये